नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? गेली 2 दिवस झाले माझ्या पाठीमागे खूप जास्त काम आल्यामुळे आपली भेट झाली नाही. तर चला म्हणलं तुमच्याशी भेट करावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कॅनडामधल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये घेऊन जाणार आहे. चला तर मग निसर्गरम्य वातावरणाचा आपण आनंद घेऊया. हा व्हिडिओ 2020चा आहे. त्यावेळेस आम्ही एडमिंटन या सिटीमध्ये राहत होतो. निसर्गामध्ये जाणं, नैसर्गिक गोष्टींचा आनंद घेणं हे खूप गरजेचं झालं आहे. नाहीतर आजकालच्या जीवनामध्ये आपण सिटीमध्ये खूप बिझी झालेलो आहोत. कॅनेडियन शेतकरी खूप फ्रेंडली असतात. जर त्यांच्या शेतामध्ये कोणी आलं तर त्यांना त्याचा खूप आनंद वाटतो आणि ते अभिमानाने त्या शेताविषयी आपल्याला माहिती देतात. तर यांचं नाव आहे बॉब. यांच्याकडे भला मोठा कुत्रा होता. कुत्रा पाहून आम्ही थोडंसं सुरुवातीला घाबरलो, पण बॉब यांनी आम्हाला सांगितलं की त्यांचा कुत्रा खूप फ्रेंडली आहे आणि तो अजिबात कोणाला त्रास देत नाही. हाय स्वीटी. हेलो. हाय. बॉबनी आम्हाला सांगितलं की हा कुत्रा जवळपास त्यांच्याकडे गेल्या 10 वर्षापासून आहे. बॉब यांच्या शेतात यायचं कारण म्हणजे असं की त्यांच्या शेतामध्ये बेरीज आहेत. त्यांच्याकडे भला मोठा बेरी फार्म आहे. अशा छोट्या छोट्या ब्ल्यू कलरच्या बेरीज असतात ज्या ब्रेड बनवण्यामध्ये किंवा केक बनवण्यामध्ये इकडे कॅनडात वापरले जातात. तर त्या घेण्यासाठी आम्ही त्यांच्या शेतात आलो. So how much for one? I just weigh by what you get. So if you get 2 pounds, it's $2 a pound. Oh, okay, okay. Yes. Thank you. Very nice farm. Yeah, That's yeah. okay. He wants to pick up. Yeah, You want yeah. to see it? Hello everybody. Today we're gonna pick up some berries from a Prairie Berry Farm. yeah. Okay, so you excited at the farm here? Yes. Okay, let's go and have fun. Okay. समर टाईममध्ये आमच्या सर्वांना अशा आउटडोर ॲक्टिव्हिटीज करायला खूप आवडतं. कारण मुलांना शेतीविषयी माहिती मिळते, निसर्गामध्ये काय आहे, शेती कशी केली जाते यांचं त्यांना लहानपणीच थोडंसं नॉलेज येतं. त्यामुळे आम्ही त्यांना अशा ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी नेचरमध्ये नेहमीच घेऊन जात असतो. कॅनडामध्ये जे फळबाग करणारे शेतकरी आहेत ते समर टाईममध्ये काय करतात, त्यांच्या फार्ममध्ये जे लावलेले त्यांनी फळं आहेत ती अशी पब्लिकला काढून घेण्यासाठी संधी देतात. या अगोदर मी स्ट्रॉबेरी फार्मचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पण नक्की पाहून घ्या. आता या बेरीज आपण दुकानामध्ये पण जाऊन विकत घेऊ शकतो, परंतु जेव्हा आपण शेतामध्ये जातो आणि झाडांची डायरेक्ट तोडून घेतो त्याच्यामध्ये आनंद मात्र खूप वेगळा आहे. जेव्हा आम्ही अशा प्रकारच्या आउटडोर ॲक्टिव्हिटीज चालू केल्या त्यावेळेस मला सुरुवातीला एक खूप मोठं आश्चर्य वाटायचं की इकडे लोक किती प्रामाणिक आहेत. जे लोक इथे शेतामध्ये येतात आणि अशा स्ट्रॉबेरीज किंवा ब्लूबेरीज जे असतात त्या पिकअप करण्यासाठी, पण इथं आल्यानंतर लोक कुठल्याच प्रकारची नासधूस करत नाहीत किंवा तिथे आपल्यामुळे त्या शेतकऱ्याचं काही नुकसान होईल अशा प्रकारची कुठलीच ॲक्टिव्हिटी इथे त्यांच्याकडनं होत नाही. शेतकऱ्याला या सगळ्या गोष्टी करायला खूप मेहनत लागते. खूप मेहनतीमधनं ही सगळी फळं येतात. त्यामुळे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आपण ते घरी आणल्यानंतर त्यांचा प्रॉपर यूज केला पाहिजे. त्याचा नाश होणार नाही किंवा ते वेस्टेज जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. पाठीमागं मी शेतीविषयी आणि कॅनेडियन शेतकऱ्याविषयी काही 1-2 व्हिडिओज टाकले होते. त्या व्हिडिओजला भरपूर कॉमेंट्स आले आणि मला बऱ्याचशा रिक्वेस्ट आल्या होत्या की दादा तुम्ही कॅनेडियन शेतीविषयी आणखीन जास्त माहिती द्या. त्यावेळेस मी एवढी जास्त ब्लॉगिंग करत नव्हतो, परंतु आता जो नेक्स्ट सीझन येणार आहे त्या सीझनमध्ये मी तुम्हाला कॅनेडियन शेतीविषयी आणखीन जास्त डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करेल. जगाच्या पाठीवरती आपण कुठेही जाऊ द्या, पण खरा आनंद जो नेचरमध्ये आहे, जो आपल्या निसर्गासोबत राहण्यामध्ये आहे, तो आनंद मात्र सिटी लाईफमध्ये कधीच येणार नाही. जर आपल्याला हेल्दी आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला निसर्गामध्ये जाणं, निसर्गावरती प्रेम करणं हे खूप गरजेचं आहे. You're having fun picking up berries? Yeah.
these berries. Wow. Very good. You like to eat berries? Yeah. I think this is your favorite, right? Yeah, blueberries, and my favorite color is blue. बेरीज पिकअप करायला आम्हाला बराच वेळ लागला. त्याचं मेन कारण म्हणजे की ही छोटी छोटी फळं असतात आणि आपल्याला अशी एक एक तोडून घ्यावी लागतात, कारण त्या घोसमध्ये हिरवी आणि अशी पिकलेली दोन्ही प्रकारच्या बेरीज असतात. शिल्पाला पण शेतामध्ये जायला आणि अशा आउटडोर ॲक्टिव्हिटीज करायला खूप आवडतं. ह्याचं बघा ना पान कसं कोणतं मॅप सारखं झालंय. बघा ना. तर ह्या ब्लूबेरीज दिसायला अशा गोल असतात आणि पिकल्यानंतर त्या खूप गोड लागतात. जवळपास 1-1.5 तास लागला आम्हाला 1 ते 2 किलो बेरीज गोळा करायला. आज वातावरणामध्ये गरमी खूप जास्त होती, कारण दिवसभर सूर्यप्रकाश पडलेला होता. 1-2 तासानंतर मुलांना खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे आम्हाला तहान लागली होती. आम्ही घेतलेल्या बेरीजचं वजन करून आम्ही त्या शेतकऱ्याला त्याचे पैसे दिले आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. Got some good berries, so that's Yeah. Need some patience to pick up them. now you'll have to go home and do some baking. Yes. We'll make a cake. We're really good on ice cream too. Really nice. Yeah. Really nice. They're sweet now. Yeah. They're very sweet now. Yes. This is the end of the season. Yes. We have 3 pounds in, so $6, please. Okay. Sure. Did you have fun picking? Yeah. Did you eat a few? Yeah. Good. Do you have cows or horses? No, No. just a big dog. Just the dog is. बॉबनी आम्हाला सांगितलं आईस्क्रीम बनवण्यासाठी बरेचसे लोक त्यांच्या शेतातल्या बेरीज घेऊन जातात. So nice, Bob. It was a great experience. I'm glad you brought the kids Yeah, out. really nice. We'll come one more time for sure. Super. Yes. आम्ही जेव्हा वापस घरी निघालो त्यावेळेस आम्हाला बॉबच्या शेतामध्ये अशा बऱ्याचशा गायी दिसल्या. कॅनडामध्ये गाईचं दूध खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. कॅनडामध्ये मे ते ऑगस्ट या महिन्यामध्ये गहू, मका आणि सोयाबीन या पिकांची खूप मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. घरी आल्याच्या नंतर सर्व बेरीज आम्ही प्रॉपरली पाण्याने धुवून घेतल्या. धुवून घेतल्याच्या नंतर शिल्पानी लागलीच त्याचा एक केक बनवायचं ठरवलं. तर असा हा सिंपल आणि इझी केक मायक्रोवेव्हमध्ये केवळ 5 मिनिटांमध्ये तयार होतो. याच्यासाठी शिल्पानी आपले पार्ले बिस्किट ज्या कुकीज असतात त्या वापरल्या. त्याच्यामध्ये थोडीशी शुगर आणि बेकिंग पावडर आणि आपला केक रेडी झाला. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा, कारण महत्त्वपूर्ण माहिती अगोदरच्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.